वसमत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 महाविकास आघाडी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाग क्रमांक 6चे अधिकृत उमेदवार कुरेशी खुर्शिदा बेगम, मोहम्मद जाफर मोहम्मद अजगर यांची निवडणूक निशाणी हाताचा पंजा आहे. या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन अजगर पटेल यांनी केले आहे. सह्याद्री समाचारच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. माणसाची आवाज राष्ट्रापर्यंत पोहोचलेला आहे. तर नगर परिषदचा छोटा छोटा मेंबर असते ना, तो मेंबर वार्डामधली गल्लीमधली समस्या मांडण्यासाठी सक्षम असतो. त्यामुळे वार्डातले काही समस्या अधुरी राहिलेली आहे. त्याकरता स्वराज्य संस्था नगर परिषद निवडणूक भाव ही लोकशाहीचा अभिन्न अंग आहे. त्यामुळे इथं लोकशाहीच मिळालेली आहे. 4 वर्षापासून लोकशाहीचा गळा घुटलेला आहे. मी गेल्या 2016ला जे नगरपालिकाचे इलेक्शन लढिले त्यामध्ये माझ्यासोबत एक मागासवर्गीय प्रभागातून रविकिरण वाघमारे आणि सर्वसाधारण महिलेमधून माझी मिसेस अनिसा बेगम होती. त्यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 6 माझा जो भाग आहे तो काळंकाई मंदिर परिसर, छोटा तलाव परिसर, मदिना चौक परिसर आणि हा सध्याचा जो भाग आहे यामध्ये आतला भाग आहे, अर्धा भाग आहे. यामध्ये मी माझ्या वार्डामध्ये जे माझी समस्या होती, सर्वप्रथम जे नवीन नळ योजना आहे नगर परिषदेच्या माध्यमातून मी पूर्ण माझा जो 6 नंबरचा वार्ड आहे त्यामध्ये मी पूर्ण वार्डामध्ये नवीन पाणीची योजना केलेली आहे. जे रस्ते अभावी जे प्रभाग होते वार्डामध्ये रस्ते नव्हते, ते रस्त्याचं काम मी पूर्ण केलेलं आहे. काळंकाई मंदिराचा परिसर असो, मदिना चौकचा परिसर असो, हा सध्या आपण जिथं या पूलवर थांबलेलो आहे, या पूलवर अशी परिस्थिती होती की इकडे डाव्या हाताला जर खाली उतरायचं तर नालीमध्ये पडायची भीती होती. तर हा पूर्ण काम वार्डामध्ये इथून पूर्ण नवीन पाईपलाईन गेलेली आहे. माझ्या वार्डामध्ये पूर्ण नवीन काम करून माझ्या प्रभागामधून 4-5 स्मशानभूमी आहे. ती स्मशानभूमीच्या पूर्ण कंपाऊंड वॉलचं कामसुद्धा मी केलेलं आहे. पंचशील नगरमध्ये जी आमची विहार वस्ती आहे तिथे फार मोठं विहारचं काम आणि गट्टूच्या माध्यमातून पूर्ण विकास काम मी केले. तर आपण या माध्यमातून जनतेला काय म्हणतात? नाही, माझं म्हणणं आहे जनतेला असं आहे की जनताच मायबाप आहे. आणि गेल्या 5 वर्षामध्ये जे मी नगरसेवक होतो आणि मागे जे 4 वर्ष झाले यामध्ये दुर्दैवी एक काळ आला, कोरोना काळ आला. त्यामध्ये आमचे 2 वर्ष त्या कोरोना काळामध्ये गेले. त्यामध्ये आम्ही जनतेचे जे राहिलेले वार्डाचे काम अधुरे ते करू शकलो नाही. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला जे आमचा एक मोठा नाला आहे शहरामधली जे पूर्ण पाणी सांडपाणी जे शहरातून निघतो तो सांडपाणी पूर्ण या भागातूनच जातो. आणि या सांडपाण्यामुळे प्रत्येक घरामध्ये सांडपाणी शिरण्याची जे पूर्वीपासून जे पाणी वाहतो घरामध्ये शिरतो. तर आमचं असं नियोजन आहे इंजिनियरच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून की हा सांडपाणीचा दोन जागी सांडपाणी जर आम्ही डिवायडेशन केलं तर हा सांडपाणी मुख्य रस्त्याचा मार्ग बदलून 2 रस्ते तयार केले तर हा सांडपाण्याचं नियोजन होईल. आणि जे वाडामध्ये जे अडचण आहे ते अडचणीचं निवारण होईल. दुसरा जे खालून जे एक आमचा नाला आहे सांडपाण्याचा, त्या नाल्याच्या बाजूने जसं आम्ही नाल्याच्या पूर्ण मजबूतीकरणाचं बांधकाम करण्याचं आमचं पुढचं लक्ष आहे. ज्या माध्यमातून जर आम्ही नगरसेवक झालो, लोकांनी आम्हाला संधी दिली जनतेने, तर नाल्याच्या पश्चिम बाजूस एक रोड, सिमेंट रोड आणि त्या माध्यमातून पूर्ण लाईटची सुविधा, हे म्हणजे वसमत शहरामध्ये हा जाण्याचा जो भाग आहे मुख्य भाग एकदम शॉर्ट आहे. जाण्यामध्ये लई अडचण होती, ट्रॉफिकची लई अडचण आहे. त्यामुळे जर तो रस्ता आम्ही जर केला तर त्याच्या खालून जे भाग आहे गोरे कंपनीची जी शेती आहे त्याच्यात जे प्लॉटिंगचे काम चालू आहे सध्या, खान फंक्शन हॉल आहे त्यापर्यंत, ते सिद्धेश्वर मठापासून तर खान फंक्शन हॉलपर्यंत एक पश्चिम बाजूने नाल्याचं बांधकाम करून त्यावर रोड करण्याची ही आमची पुढची वाड्यामधली विकास करण्याची आमची योजना आहे. आणि 100% ती योजना आम्ही लोकांच्या माध्यमातून करू अशी आम्हाला ठाम विश्वास आहे. आरोग्य आणि स्वच्छता या संदर्भात काय सांगाल? आरोग्य आणि स्वच्छता प्राधान्य आहे. त्यामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये आम्ही 24 तास उपलब्ध आहोत. रात्री बेरात्री केव्हाही आम्हाला जर पेशंट आला, डिलिव्हरी पेशंट असू द्या, ॲक्सिडेंट पेशंट असू द्या, कोणत्या माध्यमातून जे निरनिराळे रोग सध्या तयार झाले त्या रोगच्या माध्यमातून आम्ही सक्षम आहोत. वाड्यामध्ये लोकांना गेल्या कोविडच्या काळामध्ये जे देशावर संकट आलं होतं त्या संकटामध्ये आम्ही परफेक्टपणे आम्ही लोकांच्या सोबत राहिलो. त्यावेळेस लोक
स्वतःच्या वडिलाला, स्वतःच्या आईला जर कोविड झालं तर लोक घर सोडून पळून जाऊ लागले. त्यावेळेस आम्ही स्वतः आमचे आईवडील समजून, आमचे बंधू समजून त्यांना आम्ही कोविडपर्यंत नेऊन हॉस्पिटलमध्ये जे कोविडचे साईड होते शासनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना पोहोचण्याचं काम केलं. आणि जनतेला माहीत आहे परफेक्ट. आणि आम्ही निवडणुकीपुरता हे भागच नाही, हे नगर परिषदेची निवडणूक आहे आणि निवडणूक म्हणून आम्ही वार्डामध्ये आलो असं काही भाग नाही. हे माझा स्वतःचा प्रभाग आहे आणि या प्रभागामधून गेल्या 9 वर्षापासून मी प्रभागात काम करत आहो. आणि मी एक सच्चा कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्षाचा. आणि जे लोक माझ्या विरोधात आहे, जसं तुम्ही म्हणले की भाई तुमचा पुढचा ध्येय काय, हे लोक पैशाचा आमिष दाखवून 2 नंबरचे धंदे करून लोकांना लुबाडून आज जे पैसे देण्याचं तुम्हाला 1000 दिले तर 500 देतो, 500 देतो, 2000 देतो, 5000 देतो. परंतु हे लोक फक्त 20 तारखेपर्यंतच दिसणार आपल्याला. 20 तारखेच्या नंतर काँग्रेस पक्षाचे जे नेते आहे, जे आम्ही सक्षम कार्यकर्ते आहे, हे लोक आमच्या माध्यमातून काम करणार आहे. त्यामुळे माझ्या गरीब जनतेला मला विनंती आहे की भाई आपण जे लोक बेमानीपासून जे धनदांडगे झाले, बेमानीमधून ज्यांनी आपला साम्राज्य उभं केलं, असे लोकांचे पैसे घेण्यामध्ये काही हरकत नाही. आणि त्यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे की तुम्ही फक्त इलेक्शनच्या माध्यमातून हे तुम्हाला वाटायले की 20 दिवसामध्ये की आम्ही तुमचे काम करू. तर 9 वर्षापासून हे कुठे गेले होते. 9 वर्षापासून यांच्या लक्षात नाही आलं किंवा इथेही लोक राहत होते. आता त्यांना कळायले इथं लोक राहिले, लोक परेशान आहे. पण हे लोक अस्तित्वाची लढाई लोकांची आहे, माझी नाही. मी तर कार्यकर्ता आहे. मला जीवन ठेवण्याचा भाग एक लोकांमध्ये आहे. लोकांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जीवन ठेवावं. ते येणारे दिवस आमच्या वाड्यामध्ये, गल्लीमध्ये चांगले होईल अशी मला खात्री आहे. मला 100% वसमतच्या मायबाप जनतेवर विश्वास आहे की कारण तुल्यबळ जर केलं, अध्यक्षाच्या उमेदवाराला जर तुल्यबळ केलं तर मला म्हणायची गरज नाही कोण खाली आहे कोण वरी आहे. पण लोकांमध्ये 100% काम करणारे काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे नेते आहे. मागील दिवसामध्ये लोकसभाचे मतदान असू द्या, विधानसभाचं मतदान असू द्या, वसमत शहर हा कधीही सेक्युलर माइंडचा आहे आणि केव्हाही महाविकास आघाडीच्या बाजूने राहिलेला आहे. विधानसभेला जर आपण पाहिलं तर 6000च्या मताधिक्यानं महाविकास आघाडी होती आणि आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत आहोत. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक नाही, ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक आहे. आणि महाविकास आघाडीचे आमचे नेते विकासपुरू जयप्रकाशजी दांडेवकर आहे, त्यांच्या माध्यमातून 100% जनतेवर, आम्हाला वसमत शहराच्या जनतेवर, मायबापावर विश्वास आहे की महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष आणि जिथं पंजा, जिथं तुतारी आणि जिथं मशाल आहे अशा नगरसेवक पदावर उभं राहिलेल्या लोकांनाच निवडून देतील अशी मला खात्री आहे.